डॉक्टर गौरी हिच्या वडिलांची देखील प्रतिक्रिया आली आहे। त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते देखील पाहूयात। मला काही बोलायचं नाही सर, माझं लेकरू गेलं एवढं मला काही वाईट बोलायचं नाही, मला बोलवा, माझं लेकरू गेलंय डॉक्टर। मला काही बोलायचं नाही सर, माझं लेकरू गेलं एवढं मला काही वाईट बोलायचं नाही, मला बोलवा, माझं लेकरू गेलंय डॉक्टर। गौरीच्या आत्महत्येसंदर्भात तिच्या पतीने काय भूमिका मांडली आहे ते आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। घटना घडली त्यावेळी मी घरी नव्हतो, घरी पोहोचलो तेव्हा घराचे दरवाजे आतून बंद होते। 31व्या मजल्यावरून खिडकीतून उतरून 30व्या मजल्यावरच्या माझ्या घरात मी प्रवेश केला तेव्हा गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत होती। गौरीला गळफास घेतलेल्या अवस्थेतून उतरवून मी रुग्णालयात नेलं। तर अनंत गरजे गौरीचा पती हिची भूमिका समोर आलेली आहे। गौरीचा पती अजून समोर आलेला नाहीये, मात्र त्याची ही भूमिका किंवा त्याचे म्हणणं आता समोर आलेलं आहे। सरकारने सीबीआय चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी आता गौरीचे कुटुंबीय करतायत। आपण गौरीच्या कुटुंबियांचा आक्रोश पाहिलेला आहे, तिच्या वडिलांचा आक्रोश पाहिलेला आहे। आम्हाला न्याय द्या, माझं लेकरू गेलंय असा आक्रोश तिचे वडील करतायत। तर गौरी ही खूप लढवय्या मुलगी होती, ती डॉक्टर होती, ती असं करूच शकत नाही असा दावा देखील तिचे कुटुंबीय करतायत। ही आत्महत्या नसून हत्या आहे असा कुटुंबियांनी आरोप केलेला आहे। या सगळ्या प्रकरणी सरकारने सीबीआय चौकशी करावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी आता तिचे कुटुंबीय करतायत। पालकमंत्री अजित पवार आणि त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांनी या सगळ्या प्रकरणी आता गांभीर्याने लक्ष घालावं आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी हे कुटुंबीय करतायत। पंकजा मुंडेंचा या विषयामध्ये काहीही दोष नाही असं देखील या गौरीच्या कुटुंबियांनी म्हटलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।